ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात अजूनही अर्जुनच्या कॉलेजचं रियुनियन पाहायला मिळत आहे. यातच साक्षी आपल्याला ओळखलेल्या त्या मुलापासून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे चैतन्य आणि अर्जुन यांच्यात पुन्हा एकदा जवळीक निर्माण होत आहे. कुणालचा विषय निघाल्यावर सगळेच भावूक झाले होते. कॉलेजमध्ये असताना अर्जुन, कुणाल आणि चैतन्य या तिघांचा खूप चांगला बॉन्ड होता. तिघेही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होते. अनेकदा कॉलेजचे लेक्चर बॅक करून ते तिघे चित्रपट पाहायला जायचे. याच दरम्यानची एक आठवण शेअर करताना अर्जुन भावुक होतो आणि आपण कोणता चित्रपट पाहायला गेलो होतो हे त्याला आठवत नाही. मात्र या प्रसंगी तो स्वतः चैतन्याचे नाव घेणे टाळतो. अर्जुनला चित्रपटाचे नाव आठवत नाही हे बघून चैतन्य पटकन पुढे येऊन चित्रपटाचे नाव सांगतो. साहिल हे बघून मनोमन सुखावून जाते. आता साहिल हे आपल्या हातातला माईक चैतन्याच्या हातात देऊन त्याला अर्जुनच्या शेजारी उभा करते आणि तुम्ही दोघे मित्र मिळून आम्हाला या कॉलेजच्या गमती जमती सांगा असं म्हणते. दुसरीकडे साक्षी आतमध्ये येऊन अर्जुन आणि चैतन्याला एकत्र बघते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्जुन आणि चैतन्याची पुन्हा मैत्री होणे म्हणजे तिच्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे साक्षी पुन्हा एकदा नवी शक्कल अडवायला सुरुवात करते. इकडे प्रिया आपल्या वडिलांना म्हणजे रविराज किल्लेदार यांना एका कॅफेमध्ये घेऊन जाते. या कॅफेमध्ये नागराज महिपतच्या 2 गुंडांसोबत बसून पुढचं प्लॅनिंग दाखवत असतो. रविराजने नागराजला असं बघावं यासाठी मुद्दाम प्रिया त्याला या कॅफेमध्ये घेऊन आलेली असते. यावेळी रविराजची नजर नागराजवर पडते. नागराज तिथे बसून 2 गुंडांना महिपतच्या वसुलीचे काम समजावून सांगत असताना रविराज ते ऐकतो. त्यानंतर संतापलेले रविराज नागराजला जा विचारायला जाणार इतक्यात प्रिया त्याला थांबवते आणि म्हणते की तुम्हा दोघा भावांमध्ये अशी भांडणं होताना मला बघवणार नाही, त्यापेक्षा मी इथून निघून जाते. रविराज आता प्रियाच्या बोलण्यात अडकणार आहे. नागराज आधीपासून महिपतची मदत करत होता, मात्र महिपत हा गुंड आहे हे आपल्याला माहीत नसल्याचं प्रिया रविराजला सांगणार आहे. रविराजची प्रॉपर्टी एकट्या प्रियाला मिळावी यासाठी तिने हा प्लॅन आखला होता. दुसरीकडे साक्षी आता सायली आणि अर्जुन यांना चैतन्यपासून दूर करण्याचा प्रयत्न करत असताना सायलीच्या हाती फोटो लागल्यामुळे तिचं पिंग फुटणार आहे. मालिकेच्या येत्या भागामध्ये हे रंजक वळण पाहायला मिळणार आहे.